नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक बीट घेतलेलं आहे मोठ्या आकाराचं आणि त्याचे साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे, ती पण अशी बघा मी तुकडे करून घेतलेले। एक मोठ्या आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा गाजराचे 4 फक्त मी तुकडे करून घेतलेले आहेत। कुकर घेतलेला आहे छोट्या आकाराचा, त्याच्यामध्ये बीटरूट टाकून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे शेवग्याची शेंग, गाजराचे 4 तुकडे, टोमॅटो, चिंच घेतलेली आहे बघा, एवढी चिंच टाकायची, 2 हिरव्या मिरच्या 2 तुकडे करून टाकायच्या, 6 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पाणी। कुकरमध्ये टाकताना बघा हा ग्लास घेतलेला एक भरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचे, ह्याच्याना 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। कुकरच्या बघा मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत ते आणि खाली उतरून घेतलेलं आहे। तर झाकण खुलूया आपण। बघा मस्त असं शिजलं गेलेलं आहे। जेवढं चांगलं शिजेल हो ते एकदम। आता शेंग आपण आता हे काय करायचे आपल्याला माहिती आहे का, मी मिक्सरला हे फिरवून घेणार आहे, काढणार आहे। एकदम गाळ शिजलेला आहे। नाहीतर तुम्हाला जर मिक्सरला करायचं नसेल का नाही तर मॅशरनं जर असं दाबून जरी त्याचा रस काढला तरी पण चालेल। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। आता मी ह्याला काय करणार आहे, गाळून घेणार आहे। चाळणीमध्ये बघा असं गाळून घ्यायचं, दाबून दाबून पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे बघा। आता हे शेंगाचा फक्त चोथा राहिलेला आहे, आता हा आपण टाकून द्यायचा। गाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये का नाही 1.5 ग्लास मी पाणी टाकलं होतं, कारण आपण जेव्हा त्याला मिक्सरला बारीक केलं का नाही असं मग ते घट्ट झालं होतं, तर मग असं गाळून घ्यायचं। नाहीतर मस्तपैकी हातानं जरी कालवून घेतलं तरी पण शिजल्यानंतर मस्त असं होतं बघा। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आता आपण काय करू, तूप टाकून घेऊया। तूप टाकायचे 2 ते 3 चमचे, छोट्या आकाराचं आहे, थोडंसं जास्त जरी टाकलं तरी चालेल। तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झालेलं आहे। छोटा बघा एकदम चमचा आणि एकदम बारीक अशी मोहरी अर्धा चमचा मी घेतलेलं आहे आणि एकदम अर्धा चमच्याला पण कमी असं जिरं घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या बघा, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा कापून। थोडंसं हलकंसं आपण याला भाजून घेऊया। हलकंसं बघा मी भाजून घेतलेलं आहे, असा कलर मस्त असा आलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी एकदम हिंग पावडर, हलवून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला हळद, त्यात टाकणारे मी थोडीशी कोथिंबीर आणि त्यात 2 चमचे टाकणारे ओलं खोबरं बारीक एकदम, ज्यानं आपण आलं खिसतो ना त्यानं मी खिसलेलं आहे। त्यात आपण हे टाकून घेऊया, मिक्स करून घ्यायचं। आता यात आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यात टाकायचं 1 चमचा रसम मसाला। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला उकळून द्यायचं। आता हे काय केलं आहे म्हणून तुम्ही कमेंट करून मला विचाराल। तुम्ही जर डाएट करत असाल तर तुमच्यासाठी एकदम मस्त आहे। कधी जर तुम्हाला असं वाटलं सर्दी खोकला झाला, आता कसं होतं थंडी गेली उन्हाळा आला तरी सर्दी खोकला होतो आपल्याला, तर हे पिण्यासाठी चांगलं आहे। गरम गरम भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता, एक नंबर लागेल। तुम्ही करून बघा। खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते, ही काहीतरी वेगळं अशा पद्धत तुम्हाला मी दाखवलेली, एकदा फक्त करून बघा, चवीला आपला तू लागतं। आता हे आपण चांगलं उकळून घेऊया। मस्त असं बघा उकळून घेतलेलं, एक 5 मिनटं बघा चांगलं उकळून घ्यायचं, जेवढं उकळता येईल ना तेवढं उकळून घ्यायचं। बघा किती भारी झालेलं आणि मीडियम गॅसवर असं उकळलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, पाहिजे तर एकदम थोडंसं किंचित असं थोडंसं बिन केमिकल गूळ टाकायचा, एक नंबर लागतो। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।